सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांच्या मनापासून खूप खूप स्वागत आहे। स्वामी भक्तांनो, आजचा अनुभव ऐकल्यानंतर प्रत्येकाच्या अंगावरती शहारे उभे राहणार आहे आणि स्वामींना ज्यांच्या घरी जायचं, ज्यांच्याकडून आपली सेवा करून घ्यायची, त्यांच्याकडून स्वामी कशाही प्रकारे सेवा करून घेत असतात। या अनुभवातून आपल्याला हेच कळणार आहे। चला तर मग ताईंच्या शब्दात अनुभवाला सुरुवात करूया। ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ। अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी त्रिवार वंदन। स्वामी भक्तांनो, मी अहमदनगर जिल्ह्यातील रहिवासी आहे। माझे नाव रुपाली यादव। आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा प्रसंग, सर्वात मोठा अनुभव आणि मी स्वामी सेवेत कशी आली याविषयी सांगत आहे। स्वामी भक्तांनो, मला स्वामी सेवा काय काहीच एक माहीत नव्हतं। मला मी फक्त साईबाबांची भक्त होते। साईबाबांची मी खूप सेवा करायची, पण स्वामींविषयी मी कधी ऐकलंही नव्हतं आणि कधी काही सेवाही करत नव्हती। पण आमच्या घरामध्ये खूप वादविवाद होते। अजिबात कुणाचंच कुणासोबत जमत नसायचं, कारण माझं हे दुसरं लग्न होतं आणि मला माझा संसार पुन्हा मोडायचा नव्हता। मला सर्व काही व्यवस्थितच ठेवायचं होतं। मला पहिली मुलगी होती आणि त्यांना देखील एक मुलगा। आमचा विवाह झाला, पण त्यानंतर माझे सासूबाई आणि माझं अजिबात जमत नसायचं आणि मिस्टरही माझ्याकडे लक्ष देत नसायचे। त्यामुळे मला पुन्हा त्याच दुःखामध्ये मी जाते की काय असं मला वाटत होतं, कारण अगोदरच ते माझ्या आयुष्यात घडलेलं होतं। त्यामुळे मला काहीतरी आधार पाहिजे होता। कुणाचा तरी आधार असला की माणूस काहीतरी हे करतं। तसंच झालं। एक दिवस माझी जी शेजारच्या काकू आहेत त्या मला म्हटल्या की तू एकदा स्वामींच्या मठामध्ये चल आरतीला। आणि आम्ही तिथे गेलो। आरतीला गेल्यानंतर तिथे इतकं सुंदर मार्गदर्शन झालं। ते ऐकल्यानंतर मला असं का माहीत वाटलं की आपण देखील स्वामींची सेवा करावा, कारण त्या ताईंनी खूप छान समजून सांगितलं की स्वामी महाराज काय आहेत आणि स्वामींची सेवा का करावी आणि स्वामींची सेवा केल्यानंतर आयुष्यामध्ये काय होऊ शकतं। त्यांनी स्वामी काय आहेत आणि स्वामी चरित्रातील प्रत्येक ओळीचा अर्थ न अर्थ त्यांनी स्पष्ट तिथे उलगडून सांगितला। त्या दिवशीच मग मी लगेच ठरवलं की आपण देखील स्वामी सेवा करावी। आता सर्वात मोठा प्रश्न होता की स्वामींचा फोटो पाहिजे होता। यासाठी मी बुक वगैरे घेऊन आली, पण तिथे फोटो शिल्लक नव्हता। मनामध्ये खूप इच्छा होती की फोटो पाहिजे, पण माझ्या सासूबाई म्हटल्या की ती देव खूप कडक असतो, आपण नॉनव्हेज खातो, त्यांना अजिबात घरामध्ये आणायचं नाही असं म्हटले। मिस्टरांना विचारलं, ते देखील नाही म्हटले। मग आता स्वामींना आणायचं नाही तर सेवा कशी करावी हा खूप मोठा प्रश्न माझ्यापुढे उभा राहिला। पण मी त्या ताईंना कॉल केला आणि त्यांना विचारलं की असा मोठा प्रॉब्लेम आहे। त्यावेळेस ताई म्हटल्या, अगं तुझ्या मनात स्वामी आहे ना, तर तुला फोटोची काय गरज आहे, तू काही टेन्शन घेऊ नको, महाराज तुझ्या घरी आपोआप येतील, तू फक्त सेवा करायला लाग, मनापासून स्वामींचा जप कर, त्यानंतर तारक मंत्र म्हणत जा, त्यानंतर तू तुझ्या रूममध्ये गेल्यानंतर मिस्टर नसल्यानंतर तू स्वामी चरित्र वाचू शकती असं त्या मला म्हटले। आणि मग मी तसंच करू लागली। आणि एक दिवस काय झालं की असं माझी सेवा ही महिना झाला असेल, महिना होऊन गेला। त्यानंतर एक दिवस मी असंच पोटमाळा साफ करत होती, त्यावेळेस मला स्वामींचा तिथे एक फोटो सापडला आणि इतका प्रचंड आनंद झाला की स्वामींचा फोटो घरामध्येच आहे, स्वामीच आले असं मी म्हटलं। सासूबाईंना मी विचारलं की इथे महाराजांचा फोटो कसं आहे, त्या म्हटल्या तर मी तर कधी ठेवला नाही आणि घरात तर कधीच नव्हता, तर इथं कुठून आला, तर काहीच कळायला मार्ग नाही। मग मी तो फोटो वरती काढला। सासूबाई खूप विरोध करत होत्या। मी म्हटलं, आई मी काहीच करत नाही, फक्त आता हा फोटो असा वरती का बरं ठेवायचा, आपण फक्त देव्हाऱ्यापाशी याला ठेवूया असं मी म्हटलं। त्यावेळेस सासू एवढं काही म्हटल्या नाही आणि मग मी तिथे देव्हाऱ्यामध्ये ठेवला। त्यानंतर तेव्हापासून माझी खरी स्वामीपूजा सुरू झाली। माझ्या घरी स्वामी प्रत्यक्षात आले, ते स्वतःहून आले। हा माझ्यासाठी खूप मोठा अनुभव ठरला होता। त्यानंतर माझी हळूहळू श्रद्धा भाव वाढू लागला, कारण स्वामींची जशी जशी मी सेवा करत होते तशी तशी मला छोटे मोठे अनुभव येत होते। कारण मी स्वामींना एखादी विनंती केली तर ती विनंती माझी लगेच पूर्ण होत असायची आणि त्या दिवशी तसंच घडत असायचं। त्यामुळे खूप आश्चर्य वाटायचं आणि असं वाटायचं की काय घडत आहे। आणि सेवा सुरू झाली। स्वामींचा फोटो सापडला, त्यानंतर घरामध्ये एक एक गोष्ट घडू लागली। असं झालं की एक दिवस काय झालं की अचानक घरामध्ये गुरुवारचा दिवस होता आणि आमच्या घरी नॉनव्हेज प्रत्येक वारी हे नॉनव्हेज असतंच। एक दिवस मटण, एक दिवस बोंबील, एक दिवस अंडी असं असतं आणि गुरुवारचा दिवस होता। माझी अजिबात इच्छा नव्हती की त्या दिवशी मांसाहार करावा, पण माझ्या मिस्टरांना ते पाहिजेच असतं।
ते त्या दिवशी काय झालं की फिश घेऊन आले. फिश ते मला म्हटले की फिश कर. माझी अजिबात इच्छा नव्हती. स्वामींना विनंती केली की स्वामी, माझी अजिबात इच्छा नाही आहे हे करायची, पण मला हे करावं लागणार आहे असं मी स्वामींना म्हटले. आणि काय झालं, मी भाजी वगैरे बनवली आणि सर्वजण जेवण करायला बसणार तेवढ्याच काय झालं की एक मोठा काळा साप घरामध्ये अचानक कुठून आला, कसा आला, कुणाला काही कळायला मार्ग नव्हता. सर्वजण खूप घाबरले, कारण त्यावेळेस जेवायलाच बसणार होते. साप बघितल्यावर सगळ्यांची धावपळ उडाली. सर्वजण त्याला मारण्यासाठी काट्या शोधू लागले आणि तो साप अचानक घराच्या बेडमध्ये गेल्यानंतर सर्वजण घाबरले, बेड उचकू लागले, पण तो नंतर साप कुठे दिसत नव्हता. सासूबाई खूप बोलू लागल्या की हिनं तो स्वामींचा फोटो घरात ठेवला, त्यामुळेच हे सर्व काही घडत आहे. मी आजच्या आज त्यांना बाहेर काढते. त्यावेळेस मला खूप रडू येऊ लागलं की मी म्हटलं, नाही आई, असं काही नाही, तुम्ही अंधश्रद्धावरती विश्वास ठेवू नका. आता साप तर येतच असतात, मी असं त्यांना समजून सांगितलं. त्यावेळेस ते थोड्याशा शांत झाल्या. त्यानंतर परत रविवार होता. रविवारच्या दिवशी पुन्हा तोच प्रकार घडला. मी भाजी वगैरे केली आणि सर्वजणांची जेवणं झाली आणि आता मला स्वामी सेवा करायची होती. त्या दिवशी मी मग काय केलं, हातपाय वगैरे धुतले आणि स्वामी सेवा करण्यासाठी बसले. तेवढ्यात बाहेर कुणीतरी आवाज दिल्याचा आवाज आला, म्हणून मी बाहेर जाऊन बघितलं तर जे साधूबुवा असतात, ज्यांच्या गळ्यामध्ये अशी देवीचा फोटो वगैरे असती, परडी असती, ते माणूस तिथे आलेले होते. बायका आणि माणूस दोघंही होत्या आणि ते म्हटले की आम्हाला काहीतरी दे म्हणे. तर मी म्हटलं, दारामध्ये आले तर यांना काहीतरी द्यायला पाहिजे. मग मी पीठ, मिरच्या, तेल, मीठ सर्व काही त्यांच्याकडे घेऊन गेली आणि ते म्हटले की आम्हाला हे नाही पाहिजे, आम्हाला दक्षिणा दे. आणि त्यांनी माझ्या चेहऱ्याकडे बघून म्हटलं की तू जे करत आहे ती योग्य आहे, हा मार्ग कधीच सोडू नको. तू श्री स्वामी समर्थ महाराजांना तुझ्या घरामध्ये स्थान दिलं, त्यांची तू पूजा करते आहे ना, असं ते मला बोलले. यांना कसं कळलं की मी पूजा करते? मला ते काहीच कळलं नाही. मी म्हटलं हो, आणि ते म्हटले हा मार्ग कधीच सोडू नको. मी म्हटलं हो, नाही सोडणार. तुझ्या आयुष्यात खूप दुःख, खूप संकट येणार आहे म्हणे, पण तुझ्या गुरूंना तू कधी विसरू नको, असं ते म्हटले. त्यानंतर ते निघून गेले. माझ्या मनात एकच विचार येत होता की यांना कसं कळालं, पण म्हटलं काहीतरी असेल. पण त्यावेळेस वाटलं की नाही, स्वामींनीच काहीतरी सांगितलं, पुढे आयुष्यात काहीतरी घडणार आहे. त्यानंतर काय झालं की 2-3 दिवसच झाले असतील, माझे मिस्टर हे रोज ड्युटीला सकाळी जातात आणि संध्याकाळी घरी येतात. ते सकाळी गेले, त्यानंतर संध्याकाळी येत होते. त्या दिवशी मला अजिबात करमत नव्हतं. अक्षरशः खूप उदासीनता आली होती, खूप उदास वाटत होतं. आज काहीतरी विचित्र घडणार असं का बरं वाटत होतं आणि डावा डोळा देखील खूप माझा उडत होता, लवलव करत होता. मी म्हटलं स्वामींना, काय आहे स्वामी, काय माहीत. आणि मिस्टर घरी येताच त्यांचा खूप मोठा प्रचंड ॲक्सिडेंट झाला. खूप मोठ्या ट्रकने त्यांना उडून दिलं. ज्यावेळेस ट्रकने त्यांना उडून दिलं त्यानंतर त्यांचं पाय हा फ्रॅक्चर झाला होता. आम्हाला कॉल आला की असं असं झालं. मग आम्ही धावत पळत हॉस्पिटलला गेलो. हॉस्पिटलला गेल्यानंतर बघितलं तर सर्वजण तिथे बोलत होते की खूप भयानक ॲक्सिडेंट झाला आणि जो ट्रकचा ड्रायव्हर होता तो अक्षरशः जाग्यावरती मृत्युमुखी पडला आणि हे ट्रकच्या खाली जाऊनसुद्धा ते बचावले गेले. हे खूप मोठं, सर्वजण थक्क झाले होते की हाचा चमत्कार कसा घडू शकतो. पण मला माहीत आहे हा चमत्कार फक्त माझे स्वामी माऊलीच करू शकतात. त्यांनीच माझ्या मिस्टरांना वाचवलं होतं, कारण माझी सेवा ही फळाला आली होती. खरंच स्वामी भक्तांनो, स्वामी महाराज व्याजासकट त्यांची केलेली सेवा परत आपल्याला करत असतात. त्यामुळे निस्वार्थ भावनेने फक्त सेवा करायची असते. मला त्या दिवसापासून खरंच खूप मोठी प्रचिती आली आणि मी आणखी स्वामी सेवा करायला लागली. स्वामींचा नामजप माझ्या मुखामध्ये कंटिन्यू असतो. मला विश्वास आहे माझ्या घरातील देखील सर्वजण एक दिवस स्वामीमय होऊन जाणार आहे. स्वामी ही देखील इच्छा माझी पूर्ण करणार आहे. स्वामी भक्तांनो, असा माझा हा अनुभव होता. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर अनुभव या ताईंचा होता. तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.